प्रमाणात एकत्रित आहे ते कमी आहे. आता ते दोघं तिघं नसून पुष्कळ बहीण एकत्रित आहोत. आमचा विश्वास आहे का देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनात काम करणार? हालेलुया. जर आम्ही विश्वास ठेवणार देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करणार तर आमच्या विश्वासाच्या द्वारे देव आमच्या जीवनाला चालवणार. हालेलुया. आज खरोखर माझा पण धन्यवाद देतात पुन्हा एकदा देवाचं वचन सांगण्यासाठी, देवाची स्तुती आराधना करण्यासाठी देवाने पुन्हा एकदा ती संधी दिलेली आहे देवाचं वचन सांगायची. हालेलुया. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. आपण पाहूया रोमकराचं पत्र याचा 9वा अध्याय आणि 17 वचन काय सांगतं पाहू आपण आज. रोमकराचं पत्र याचा 9वा अध्याय आणि वचन 17. याप्रमाणे विश्वास वाढतेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यावेळेस हे वचन मी थोडं वाचत होतो आणि हे वचन मी मनन करत होतो त्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला हे वचन दिलं आणि मग मी विचार करत होतो की शुक्रवारी मी काय वचन सांगायला पाहिजे. देवा जर मला तुझी कृपा मिळाली तर देवाच्या आत्म्याने मला हे वचन दिलं आणि या वचनावरती मी मनन करत असताना देवाचा आत्मा या वचनाच्या द्वारे माझ्या संगती बोलला. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, काय पाहायला मिळतं की विश्वास आमच्याकडे कसं होतो, विश्वास आमच्या जीवनामध्ये कधी फॉर्म होतो, म्हणजे आमच्या जीवनामध्ये विश्वास कधी तयार होतो. भरपूर लोक म्हणतात ना माझा देवावर विश्वास आहे, माझा देवावर विश्वास आहे, माझा देवावर विश्वास आहे. पण देवाचं वचन काय सांगतं जर या वचनाकडे आपण बघणार तर देवाचं वचन काय सांगतं आमच्या जीवनामध्ये विश्वास तयार कसा होतो. देवाचं वचन ऐकल्यानंतर जेव्हा मी देवाचं वचन ऐकतो ना ते वचन आमच्या जीवनामध्ये जातं आणि त्या वचनाच्या द्वारे आम्हाला शक्ती सामर्थ्य मिळतं जेणेकरून आम्ही देवावरती काय करतो मग विश्वास ठेवायला लागतो. खूप इम्पॉर्टंट आहे. बघा या जगामध्ये चालत असताना आम्ही बघितलं ना भरपूर लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार होते. लोक आजारामधनं बरे होते, लोक कॅन्सरमधनं बरे होते, भरपूर काही गोष्टीमधनं देव त्यांना सोडवतो, मुक्त करतो. परंतु काय होतं माहिती आहे का त्या लोकांच्या जीवनामध्ये काय फॉर्म होतं की देवाने मला आजारामधनं बरं केलं म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये फॉर्म होतं. पण देवाची इच्छा काय माहिती आहे का, देवाची इच्छा ही आहे की आम्ही आमच्या आजारातनं बरं झालो, आजार दुःख कष्ट याच्यातनं बरं झालो म्हणून आम्ही आमचे न्यू काय म्हणतात फाउंडेशन आमचं ते नसायला पाहिजे तर देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे असं देवाचं वचन सांगतं मला. आमच्या जीवनाचा बेस काय असायला पाहिजे, देवाचं वचन. जर देवाचं वचन आमचं बेस आहे, आमचं फाउंडेशन, आमचं न्यू ज्याच्यावरती देव घर बांधतो ना कोण आहे, कशावरती म्हटला परमेश्वराने की मी घर बांधणार पेत्राला खडकावर म्हटला. हे खडक कोण आहे, जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. हे खडक प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवलंय. म्हणून आमच्या पण जीवनाचं बेस कोण असायला पाहिजे, प्रभू येशूचं वचन. जर आमच्या जीवनाचा बेस आहे तर ऑटोमॅटिकली आमच्या जीवनामध्ये काय होणार, विश्वास फॉर्म व्हायला होणार. जसं हे वचन वाचलं आपण, या वचनामध्ये काय पाहायला मिळतं आम्ही की विश्वास कसा येतो, वाढतेने येतो. वाढता म्हणजे ऐकल्याने विश्वास आमच्यामध्ये येतो. जसं मी बायबल वाचत होतो आणि बायबल मनन करत होतो तर बायबलमध्ये असं पुष्कळ उदाहरण दिलेले आहे. कशाचे उदाहरण दिलेले आहे, विश्वासाचे उदाहरण दिलेले आहे. ज्या लोकांनी एकदम परफेक्ट विश्वासाचं जीवन शिकलेलं आहे, ज्या लोकांनी एकदम परफेक्ट विश्वासाचं जीवन जगलेलं आहे, ज्या लोकांनी परफेक्ट एकदम देवाकडनं आलेला जो विश्वास आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून परफेक्ट रीतीने जे जीवन जगलेले आहेत ना त्या लोकांचं नाव या बायबलमध्ये लिहिलेलं आहे. त्या लोकांनी कसं विश्वासाचं जीवन शिकलेलं आहे बघा. जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. वाचू आपण इब्री लोकांचं पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 1 पासून जर आपण बघितलं तर पाहायला मिळतं. इथं विश्वासाची व्याख्या सांगितलेली आहे. पहिल्या वचनामध्ये विश्वासाची व्याख्या सांगितलेली आहे की विश्वास आमच्याकडे येतो कसं. जसं मी तुम्हाला सांगितलं की विश्वास कसं येतो आमच्याकडे, जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो, देवाचं वचन ऐकल्यानंतर ते वचन आमच्या जीवनामध्ये जातं आणि ते वचन आमच्या जीवनामध्ये फॉर्म होतं. म्हणजे ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करतं आणि मग आमच्या जीवनामधनं विश्वास दिसायला लागतो. काय सांगतं बघा, वाचू आपण इब्री लोकांचं पत्र याचा 11वा अध्याय आणि 1 वचनापासून काय वचन वाचू आपण. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. विश्वास हा काय आहे, विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. आता आपण भरपूर लोक इथं आलेलं आहे. आपण इथं का आलेलं आहे, एक आमची आशा आहे. काय आशा आहे की बाबा आज शुक्रवार आहे, सोलापूरमध्ये पनीर चर्च आहे, आपण उपास करून त्या ठिकाणी जाऊ. आज माझ्या जीवनामध्ये एक समस्या आहे, माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहे, माझ्या जीवनामध्ये आजार आहे, काही समस्यामध्ये मी आहे. माझी आशा आहे, काय आशा आहे की मी तिथे गेल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर वचन ऐकल्यानंतर देव काय करेल माझ्या जीवनामध्ये काम करत.
अशी आशा आहे आमची. आशा आहे म्हणूनच तुम्ही इथं आलात ना? बरोबर आहे का चूक आहे? का आशा नाही उगाच यायचं म्हणून आलात? कोण आहे असं उगाच यायचं म्हणून आलंय? आहे का कोणतरी असं? आमच्याकडे आशा आहे. काय आशा आहे? मी देवाच्या घरामध्ये गेल्यानंतर देवाच्या वचनाच्या द्वारे देव माझ्या संगती बोलल. माझे काय प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामधनं देव मला काय करत? सोडवल. एक आशा आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. खात्री आहे. हालेलुया. वचन 2 काय सांगतं बघा आता. विश्वासाच्या बाबतीत आता बघायचं इथं लिहिलेलं आहे विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. आपल्या पूर्वजांविषयी काय देण्यात आली? साक्ष. आता इथं जे लोक एकदम परफेक्ट कसं देवाला आवडणार एकदम परफेक्ट विश्वासाचं जीवन जे लोक जगलेत ना त्या लोकांची नावं इथे लिहिलेली आहेत या अध्यायामध्ये. इब्री लोकांचं पत्र 11व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आता कोण कोण विश्वासाने जीवन जगलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? भरपूर लोक जगलेले आहेत. भरपूर लोक देवावरती विश्वास ठेवून जीवन जगलेले आहेत. आणि देवावरती विश्वास ठेवून जीवन त्यांनी जगले. कसं जगले माहिती आहे का? दुःखामध्ये जगले का ते? दुःखामध्ये कष्टामध्ये असं जीवन जगले का? बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की ज्या पण लोकांनी परमेश्वरावरती देवावरती विश्वास ठेवून जीवन जगलेलं आहे ते लोक आनंदी आशीर्वादी बहुगुणित होऊन जीवन काय केलेलं आहे? जगलेलं. वाचा काय सांगतं बघा आता देवाचं वचन. 3 वचन वाचू आपण. विश्वासाने आपल्याला कळते की विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. कशाची रचना झाली? या जगाची रचना. जेव्हा आम्ही म्हणतो ना हे जग तयार झालं या जगाची रचना कशी झाली सांगते पाऊल? विश्वासाने झाली. देवाने विश्वास केला. मग हे काय झालेलं आहे? हे पूर्ण जग तयार झालं. आणि पुढे काय सांगतं? अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. विश्वासाने आता इथं पाहायला भेटतं बघा. आता इथं काय सांगतं? विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ विश्वासाने हबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ केला. देवाला केला. जेणेकरून तो नीतिमान आहे. अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. हालेलुया. काय सांगतं देवाचं वचन? आता इथं 2 व्यक्ती आहेत. कुठल्या 2 व्यक्तीबद्दल सांगत आहे? काईन आणि हबेल. हे काईन आणि हबेल कोण आहे माहितीये का? हे आदामाचे 2 मुलं आहेत. आता आदामाने ज्या वेळेस एदेन बागेमधनं निघाला त्यांनी आणि निघाल्यानंतर त्यांनी राहायला लागला. त्यांनी आपल्या पत्नीला जाणलं आणि मग त्याला काईन झाला. काईन शेतकरी झाला आणि हबेल कोण झाला? मेंढपाळ झाला. आणि ज्या वेळेस परमेश्वर बोलायला लागला कुणाला बोलायला लागला? दोघांना पण बोलायला लागला. कायनाला पण बोलत होता हबेलाला पण बोलत होता. आणि ज्यावेळेस परमेश्वराने म्हटलं आता तुम्ही काय करा माझ्यासाठी अर्पण घेऊन या. अर्पण घेऊन यायला सांगितलं परमेश्वराने. त्यावेळेस हबेलाने काय केलं? हबेल गेला. बायबलमध्ये असं लिहिलं नाही परंतु जेव्हा मी बायबल वाचतो त्यावेळेस का बरं हबेलाने उत्तम अर्पण परमेश्वराला केलं याच्याबद्दल मी थोडं मनन करत होतो. बायबल सांगतं की विश्वासाने हबेलाने काय केलं? कायनापेक्षा उत्तम अर्पण केलं. मग ज्यावेळेस मी विचार करत होतो त्यावेळेस हबेल गेला असेल ना कुणाकडे? आपल्या बापाकडे गेला असेल आदामाकडे. आणि त्यांनी विचारलं असेल की देवाला काय आवडतंय? देवाला काय आवडते? काय गुण द्यायला पाहिजे? देवाने आता आम्हाला अर्पण मागितलेलं आहे. मग आदामाने सांगितलं असेल काय सांगितलं असेल की ज्यावेळेस देवाने मला निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर देवाने मला एदेनमध्ये ठेवलं. एदेनच्या बागमध्ये ठेवलं आणि देवाने मला सांगितलं की ते फळ खाऊ नको. परंतु काय झालं? तुझ्या मम्मीने फळ खाल्लं आणि ते फळ मला पण खायला दिलं आणि आम्ही देवाची आज्ञा मोडलो. आणि मग देवाची आज्ञा मोडल्यानंतर पाप आमच्यामध्ये आलं आणि पापाच्या द्वारे मरण आलं. मग देवाने काय केलं? ते कोपरू घेतलं. ते कोपरू बदलं. त्या कोपराचे चर्मवस्त्र काढले आणि ते चर्मवस्त्र त्यांनी आम्हाला घातले. आणि मग अशा रीतीने कदाचित आदामाने काय केलं असेल? हबेलाला सांगितलं असेल. आणि मग त्या कोपऱ्याच्याद्वारे आमच्या सर्व पापाची क्षमा झाली. आणि मग आम्ही देवाच्या समोर काय करू लागलो? थांबू लागलो. मग आम्ही देवाच्या समोर गेलो. जोपर्यंत कोपरू आमच्याकडे आले नाही, जोपर्यंत चर्मवस्त्र आमच्याकडे आले नाही, जोपर्यंत रक्त आमच्यासाठी सांडलं गेलं नाही तोपर्यंत आम्ही काय करत होतो? देवाच्या पासून झाडाच्या पाठीमागे लपत होतो. परंतु जेव्हा परमेश्वराने आमच्यासाठी ते प्रायश्चित केला आणि मग आम्हाला काय झालं? धैर्य आलं आणि मग आम्ही देवाच्या समोर काय केलं? थांबलो. कदाचित आदामाने त्याला सांगितलं असेल हबेलाला आणि मग हबेलाने ऐकलं असेल कदाचित देवाला काय आवडतं? बली आवडतो. देवाला बली आवडतो. आणि म्हणून बायबल आम्हाला असं
अशी त्याच्याविषयी काय देण्यात आली? साक्ष. कधी देण्यात आली साक्ष? जेव्हा त्यांनी चांगला यज्ञ परमेश्वराला अर्पण केला आणि परमेश्वराने बघितलं. काय बघितलं? हबेलाचा यज्ञ बघितला त्यांनी आणि मग परमेश्वराने काय केला? हबेलाचा यज्ञ मान्य केला. कायनाने पण घेऊन आला होता. कदाचित कायनला पण सांगितलं असेल देवाने, सॉरी आदामाने, कायनाला पण आदामाने सांगितलं असेल तू पण असे घेऊन जा. जर सेम हबेलाने जो यज्ञ घेऊन गेला होता सेम जर कायनाने घेऊन गेला असता तर परमेश्वराने काय केलं असतं? त्याचा पण एक्सेप्ट केला असता ना. कायनाचा पण यज्ञ एक्सेप्ट केला असता. काय एक्सेप्ट केला असता? कारण परमेश्वराला तेच पाहिजे होतं. पण कायनाने काय केला? काहीन शेतकरी होता आणि कायनाने काय केलं? जे शेतामधलं त्यांनी जे लावलेलं फळ आहे, त्यांनी जे लावलेलं बीज आहे, त्यांनी जे उत्पन्न केलेलं आहे त्याच्यातलं त्यांनी घेतला आणि परमेश्वराच्या समोर काय केला? घेऊन गेला. परंतु बायबल आम्हाला असं सांगतं, ज्या वेळेस हवेने आणि आदामने पाप केलं होतं त्यावेळेस परमेश्वराने काय केलं होतं? श्राप कुणाला दिला होता? कुणाला दिला होता? भूमीला श्राप दिला. आणि बायबल असं आम्हाला सांगतं, जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक वाचाल तर तुम्हाला समजणार की त्या श्रापित भूमीमधनं कोण घेऊन गेलेलं आहे परमेश्वराजवळ? कायनाने. श्रापित भूमीमधनं घेऊन गेलेलं फळ श्रापित होते का आशीर्वादित होते? श्रापितच होणार, आशीर्वादित होणार नाही. म्हणून कायनाचं जे अर्पण होतं ते काय केलं? परमेश्वराने रिजेक्ट केला. पण जर हबेलासारखं अर्पण काईन पण घेऊन गेला असता तर काईन पण काय झाला असता? परमेश्वराच्या समोर मान्य झाला असता. म्हणून बायबल काय सांगतं? हबेलाने कायनापेक्षा उत्तम अर्पण आणलं विश्वासाने. म्हणून काय झालेलं त्याच्याबद्दल काय साक्ष देण्यात आली? तो अधिक नीतिमान आहे. पुढे बघा काय सांगतं देवाचं वचन, 4 वचन. ती साक्ष देवाने ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली. ती साक्ष देवाने कुठं दिली? दानाच्या वेळेस दिली. ज्यावेळेस अर्पण करायची वेळ आली त्यावेळेस त्याने दिली. पुढं, आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे ज्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. अध्यात्म काय करत आहे? बोलत आहे. पुढे काय सांगतं 5 वचन. हनोकाला मरणाचा अनुभव येऊन बघा, हनोकाला मरणाचा अनुभव. आता इथं हनोक एक देवाचा सेवक आहे. कोण आहे हनोक? देवाचा सेवक आहे. देवाच्या संगती चालणार आहे. जर तुम्ही हनोकाच्या बद्दल वाचायचं तर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक वाचा. बायबल आम्हाला असं सांगतं की हनोक परमेश्वराच्या संगती कसा होता? चालणारा होता. परमेश्वर त्याला जे पण सांगल, परमेश्वर जे पण काय त्याला बोलल, परमेश्वर जे पण काय त्याला सांगल ना ते प्रत्येक गोष्ट तो ऐकणारा होता विश्वासाच्या द्वारे. जे पण काय परमेश्वर बोलला, हा प्रभू असं आहे का, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. देवाने म्हटलं असं आहे हनोक, हा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. म्हणून हनोकाचं उदाहरण इथं घेण्यात आलेलं आहे. काय सांगतं वचन 5? हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतर नेण्यात आले. त्याला विश्वासाने लोकांतरित नेण्यात आले आणि तो सापडला नाही. कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. काय केलं? लोकांतरी नेले. लोकांतरी नेलं म्हणजे काय? इकडे बघा, मी सांगतो तुम्हाला. हनोकचं काय झालं माहिती? बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. सगळ्यात पहिलं रॅप्चर कुणाचं झालं माहितीये का? हनोकाचं झालेलं आहे. जर तुम्हाला पण वाटतं, आता भरपूर लोक, आता जसं थोडं मी युट्यूब बघत आहे आणि युट्यूब बद्दल बघत असताना प्रत्येक पास्टर काय सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि काय होणार आहे आता? रॅप्चर. एकाने सांगितलं की 2075 पर्यंत रॅप्चर होईल म्हणून. म्हणजे 2075 करून 75 वर्षापर्यंत काय होणार? पृथ्वी संपणार, त्याच्या आतमध्ये काय होणार? रॅप्चर होणार. जर तुम्हाला वाटत असेल, काय वाटत असेल, तुमची इच्छा आहे की नाही मला माहित नाही, की माझं पण काय व्हायला पाहिजे? रॅप्चर व्हायला पाहिजे. जसं कुणाचं झालं रॅप्चर? हनोकचा रॅप्चर झालं. तुमची पण इच्छा असेल, तुम्हाला पण वाटत असेल की हा देवाने पण मला काय करायला पाहिजे? लोकांतरी घ्यायला पाहिजे. देवाने पण मला उचलून घ्यायला पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने पण दाखला सांगितला ना. काय दाखला सांगितला? की दोघं शेतामध्ये काय करत आहेत? पेरणी करत आहेत. आणि अचानक काय होणार? एक जण जाणार. फॉर एक्झाम्पल स्वप्नील भाऊ आणि मी आहे, आम्ही दोघं शेती पेरायला लागलो आणि अचानक काय होणार? स्वप्नील भाऊ घेऊन जाणार वर आणि मी कुठे राहणार? खाली राहणार. बायबलमध्ये असे दाखले लिहिलेले आहेत. जर तुमची पण इच्छा असेल, काय इच्छा आहे की मला पण काय व्हायला पाहिजे? मरणाचा अनुभव नाही यायला पाहिजे. जसं कुणाला आला नाही मरणाचा अनुभव? हनोकाला आला नाही. का आला नाही? विश्वासाच्या द्वारे त्याला मरणाचा अनुभव आला नाही. आणि त्याने विश्वास ठेवला. काय विश्वास ठेवला? जे परमेश्वर बोलत होता, जे देव बोलत होता, त्या प्रत्येक शब्दावरती त्याने विश्वास ठेवत होता. म्हणून बायबल त्याच्याबद्दल असं साक्ष देतं की हनोक परमेश्वराच्या संगती चालला. परमेश्वराला तो काय सांगतं?
लोकांतरी नेलं. तुम्हाला पण वाटत असेल माझं पण रॅप्चर व्हायला पाहिजे. एकच करायचं, काय करायचं? हनोकाच्या जीवनाकडे बघायचं आहे. हनोक काय करत होता? कुणाला संतोष म्हणजे काय म्हणत होता? हॅपी करत होता. कुणाला करत होता? परमेश्वराला. आम्ही पण परमेश्वराला जर आनंदी करणार, आम्ही पण जर परमेश्वराला संतोष देणार, आमच्या जीवनाच्या द्वारे जर परमेश्वर संतोष दिला जाणार ना, आमचं पण काय होणार? मग काय होणार? रॅप्चर होणारच हो. विश्वास ठेवायला पाहिजे. हालेलुया. काय करायला पाहिजे? आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. पण बघा या जगात चालत असताना भरपूर लोक देवाला संतोष करत नाही. देवाला काय म्हणते? देवाला हॅपी करत नाही. कुणाला हॅपी करते? देवाच्या लोकांना, देवाच्या सेवकांना. त्यांचं मन जपते. चांगली गोष्ट आहे. देवाच्या सेवकाचा आदर करायला पाहिजे. आम्ही आदर असं करू नका म्हणून सांगत ना, लक्षात घ्या. देवाच्या सेवकाचा आम्ही आदर करायला पाहिजे. देवाने सांगितलेलं आहे देवाच्या सेवकाचा तुम्ही काय करा? आदर करा. रिस्पेक्ट एक वेगळ्या ठिकाणी आहे. परंतु जे आम्ही संतोष विनायला पाहिजे ना, ते कुणाला करायला पाहिजे? आम्ही परमेश्वराला. जर आम्ही परमेश्वराला आमच्या जीवनाच्या द्वारे आनंद मिळणार, संतोष मिळणार, आमच्या जीवनाच्या द्वारे जर देव आनंदित होणार ना, तर बायबल आम्हाला असं सांगतं जसं हनोकला परमेश्वराने लोकांकडे नेलं, रॅप्चर त्याचं झालं ना, आमचं पण होणार येत्या दिवसामध्ये. हालेलुया. पुढे काय सांगतं बघा देवाचं वचन. कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. कारण त्याला इथं लिहिलंय. का लिहिलंय? कारण इथं लिहिलंय. त्याला का लोकांतरी नेलं त्याचं कारण लिहिलंय. कारण देवाने त्याला लोकांतरी नेले. लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी, त्याचं रॅप्चर होण्याच्या पूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. त्याच्याविषयी काय देण्यात आली होती? साक्ष. इथं कारण लिहिलंय. आता त्याला का उचललं? रॅप्चर झालं ना त्याचं. कुणाचं? हनोकाचं रॅप्चर झालं. मग त्याचं रॅप्चर काय झालं त्याच्याबद्दल इथे कारण लिहिलं, त्याची साक्ष देण्यात आली. बघा काय सांगतं? त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषित असेल. हालेलुया. काय सांगतं देवाचं वचन? कुणाला संतोषित होता तो? मनुष्याला देत. मनुष्याला संतोषित होता का? कुणाला? आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही पण कुणाला हे करायला पाहिजे? देवाला करायला पाहिजे. बघा पुढे काय सांगतं? संतोषीने होता. आणि विश्वासावाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे. आणि विश्वासावाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने कारण जर आपण देवाच्या जवळ जात आहे तर असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय देणार देव आम्हाला? जर आम्ही विश्वासाने परमेश्वराचा शोध करणार, जर आम्ही विश्वासाने परमेश्वराला हुडकणार, जर आम्ही विश्वासाने परमेश्वराच्या जवळ जाणार, देवाचं वचन सांगतं की देव आम्हाला काय करणार? प्रतिफळ दिल्याशिवाय राहणारच नाही हो. पण जर तुम्ही शोध करणार नाही, तुम्ही जर झटून त्याला बघणार नाही, तुम्ही जर त्याच्या मागे लागणार नाही, तुम्ही जर विश्वास ठेवणार नाही, तर मग काय होणार? प्रतिफळ आहे का? काय आम्हाला काहीच प्रतिफळ मिळणार नाही. माझं पुढं काय सांगतं बघा आणखी देवाचं वचन. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. आता हे खूप इम्पॉर्टंट वचन आहे. 7 वचन मला खूप आवडतं. काय पाहण्यात आलं नव्हतं माहिती आहे का? ज्यावेळेस परमेश्वराने ही सर्व पृथ्वी तयार केली, पृथ्वी तयार केल्यानंतर ना चंद्र, सूर्य, तारे, सर्व पशु पक्षी, मनुष्याला पण तयार केला. पण त्या सर्व लोकांनी एक गोष्ट पाहिली नव्हती. माहिती आहे का तुम्हाला? काय पाहिलं नव्हतं? तुम्ही वाचता का नाही बायबल? बायबल मला असं सांगतं, जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार. त्या लोकांनी पाऊस बघितला नव्हता. काय बघितला नव्हता? इथे सांगते बघा 7 वचनामध्ये. काय सांगतं? वाचा वचन. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते नोहाच्या काळापर्यंत, जोपर्यंत जलप्रलय आला नाही तोपर्यंत त्या लोकांना पाऊस काय माहित नव्हता. बायबल असं सांगतं. मी माझ्या मनाचं कधी बोलत नाही. बायबल असं सांगतं की तोपर्यंत पृथ्वीवरती काय झालं नव्हतं? कधी पाऊस पडलाच नव्हता. लोकांनी पाऊस बघितलाच नव्हता. पाऊस कधी बघितला त्यांनी? कधी? देवाने सांगितलं 40 दिवस खोलला आकाश खोलला, आकाशाचे कपाट उघडले, पृथ्वी. मग तेव्हा कळालं काय कळालं त्यांना? अरे हे असं पाऊस पण असतंय का म्हणून. बायबल काय सांगतं? वाचा आपण. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. नोहाला काय मिळाली? नोहाला सूचना मिळाली. आणि आदरयुक्त भयाने आणि आदरयुक्त भयाने
विश्वासाने तारू तयार केला, त्या विश्वासाच्या द्वारे त्याच विश्वासाच्या द्वारे, त्याने जगाला दोषी ठरवले त्याच विश्वासाच्या द्वारे त्याने पूर्ण जगाला दोषी ठरवले. पुढं आणि विश्वासाने प्राप्त होणारे आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व जे नीतिमत्व. त्याचा तो उद्धार झाला. हालेलुया. किती अमेझिंग वर्ड्स आहे बघा देवाचं. काय सांगतं की परमेश्वराने नोहाला सांगितलं, काय सांगितलं की मी काय करणार आता या पृथ्वीचा. परमेश्वराने बघितलं. जर उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्याय तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार आहे 1-2-3 वर्षापासून की परमेश्वराने ज्यावेळेस पृथ्वीवरती बघितल्यानंतर ना परमेश्वराला खूप वाईट वाटलं. बायबल आम्हाला असं सांगतं पहिल्या वेळेस परमेश्वराने आपलं मन तिथं व्यक्त केलं नोहाला. काय व्यक्त केलं? त्याचं मन, परमेश्वराचं मन, त्याची फिलिंग्स. आम्ही पण आमचं फिलिंग शेअर करतो का नाही? मग परमेश्वराने तेव्हा त्याचं मन आणि त्याचं फिलिंग शेअर केला नोहाला. काय म्हटला नोहाला? नोहा, मी बघितो या सर्व लोकांना, हे लोक कसे झालेत आता. वाचा, काय सांगतं वाचा आपण उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय आणि 1-2-3 वर्षापासून वाचू आपण. नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली नंतर भूतलावरती मनुष्याची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या. आणि त्या कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले. त्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, आता तर परमेश्वर सांगत, आता इथे परमेश्वर त्याचं मन सांगत आहे नोहाला. काय म्हणत आहे बघा. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. त्यांच्या ठाई सदा सर्व काळ माझी सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे. तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनामधनं येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने बघितलं. म्हणून मानव पृथ्वीवरती उत्पन्न केल्यामुळं परमेश्वराला अनुताप झाला, परमेश्वराला संताप, राग आला आणि त्याच्या चित्ताला काय झाला? खेद. बस इथे परमेश्वर काय करत आहे? आपलं मन दाखवत आहे. कुणाला दाखवत आहे? मन नोहाला दाखवत आहे. काय दाखवत आहे? की मी मनुष्याला सरळ तयार केलं होतं, मी मनुष्याला माझ्यासारखं तयार केलं होतं, परंतु मनुष्य काय झालाय आता? भटकलाय, भ्रांत झाला तो. आता त्यांनी माझं आचरण करायचं काय केलेलं आहे? सोडून दिलेलं आहे. इथे परमेश्वर आपलं मन व्यक्त करतो आणि मग परमेश्वराने सांगितलं आता मी काय करणार? या पूर्ण जगाचा काय करणार? आता नाश करणार. आता मी ठेवणार नाही. परंतु परमेश्वराने बघितलं आणि परमेश्वराने जेव्हा बघितलं त्यावेळेस परमेश्वराला फक्त नोहा आणि त्याचं कुटुंब दिसलं. तिथे तेवढं नोहाचं कुटुंब काय होतं? परमेश्वराला विश्वास, परमेश्वराच्या वचनावर, परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत होतं. आणि मग परमेश्वर नोहाकडे गेला आणि नोहाला म्हणाला, तू काय कर आता? तारू तयार कर. काय कर तू? तारू तयार कर. आणि त्यांनी सांगितलं परमेश्वराने की तू गोफेर लाकूड घे आणि गोफेर लाकडाचं तू काय कर? तारू तयार कर. आणि मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे नोहाने सर्व केलं. आता नोहा सर्व गोष्टी करत आहे. मनाने करत आहे का देवावरती विश्वास ठेवून करत आहे? जे देवाने सांगितलेलं आहे त्या प्रत्येक वचनावरती, त्या प्रत्येक शब्दावरती तो विश्वास ठेवून सर्व गोष्टी करत आहे. बघा, या जगात चालत असताना आम्ही पण जर देव आम्हाला सांगत आहे ना या गोष्टी करायला, तर आम्ही विश्वास ठेवून काय करायला पाहिजे? त्या गोष्टी करायला पाहिजे. जर आम्ही देवावरती विश्वास ठेवून कुठली पण गोष्ट करायला जाणार ना, डेफिनेटली आमचं ते गोष्ट काय होणार माहिती आहे का? आशीर्वादित होणार. आणि मग देवाने नोहाला सांगितलं, नोहाने तारू तयार केलं. फक्त देवाची इच्छा होती का नोहा आणि त्याचा कुटुंबच वाचायला पाहिजे? फक्त 7च लोक वाचायला पाहिजे अशी देवाची इच्छा होती का? देवाची इच्छा होती सगळ्यांनी काय करायला पाहिजे? वाचायला पाहिजे. सगळे त्या तारूमध्ये यायला पाहिजे. परंतु नोहा ज्या लोकांना सांगत होता त्या लोकांनी काय केलं नाही? देवाच्या वचनावरती, देवाच्या शब्दावरती, देवाच्या संदेशावरती त्यांनी काय केलं नाही? विश्वास ठेवला नाही. आणि विश्वास ठेवला नाही म्हणून काय झालं? त्या लोकांचा नाश झाला. आणि फक्त नोहा आणि त्याचं कुटुंब काय झालं? वाचलं गेलं. म्हणून नोहाचा विषय काय म्हणतं माहितीये का? वचन 7 काय सांगतं? तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते ते नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने युक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या कारणासाठी
पाहिजे आमच्याकडे. हालेलुया. कसा विश्वास पाहिजे? जगाला दोषी ठरवणारा विश्वास. जो विश्वास कुणाकडे होता? नोहाकडे होता. त्या विश्वासाच्या द्वारे नोहाने काय केलं माहितीये का? पूर्ण जगाला काय केलं? दोषी ठरवलं. आणि पुढे काय सांगतं? आणि विश्वासाने प्राप्त होणारे आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. त्याचा तो काय झाला? वतनदार झाला. बायबल काय सांगतं? विश्वासानेच काय होतं माहितीये का? विश्वासाने आमच्या जीवनामध्ये काम होतं. आणि हा विश्वास येतो कसा? कसा येतो हा विश्वास आमच्या जीवनामध्ये? जेव्हा आम्ही शिकतो. काय शिकतो बायबलमधनं? की ज्या लोकांनी विश्वासाचं जीवन कसं जगलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही वाचतो, आम्ही मनन करतो आणि ते वचन जेव्हा आमच्या जीवनामध्ये फॉर्म होतं, ते वचन जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतं ना, ऑटोमॅटिकली आमचं पण जीवन काय होतं? त्या लोकांसारखं आम्ही पण काय करू लागतो? विश्वासाचं जीवन जगू लागतो. बघा, जर आपण इब्री लोकांचं पत्र याचा 11वा अध्याय आणि जर वचन 30 वाचलं तरी आपण पाहू. बघा देवाचं वचन काय सांगतं. 30 वचन वाचू आपण. विश्वासाने यरीहोच्या गाव कुसाभोवती विश्वासाने यरीहोच्या गाव कुसाभोवती 7 दिवस फेऱ्या घालण्यात 7 दिवस फेऱ्या घालण्यात आल्यावर ते पडले. आता इथं एक सर्वात मोठं विश्वासाचं एक उदाहरण आहे. आता हे कुठं लिहिलेलं माहितीये का? बघा, जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार यहोशुवाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि जर वचन 1 वचनापासून जर तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला समजणार. आता काय झालेलं आहे? ज्या वेळेस इस्रायल लोकांना परमेश्वराने बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना सांगितलं, काय सांगितलं? की मी तुम्हाला कुठे घेऊन जाणार? दूध मध वाहणाऱ्या देशामध्ये, कनान देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार. आणि कनान देशामध्ये जात असताना एक शहर तिथं आलेलं आहे आणि त्या शहराचं नाव काय आहे? आय. आणि मग आय शहराचा त्यांनी पाडाव केला आणि त्याच्या पुढं कुठलं शहर आहे आता? यरीहो. आणि बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार यरीहो शहर हे त्यावेळेस खूप कसं होतं माहितीये का? एकदम बलवान. जर आता आजच्या जगामध्ये आम्ही बघितलं तर आजच्या जगामध्ये सगळ्यात शक्तिशाली देश कुणाला म्हटलं जातं माहिती आहे का तुम्हाला? अमेरिकेला. अमेरिकानंतर इस्रायल आणि मग भारत असे लिस्ट येते. तर ज्या वेळेस हे इस्रायली लोक निघाले ना, त्यावेळेस आय नगर आणि हा यरीहो, हे यरीहो शहर हे कसे होते माहिती आहे का? हे एकदम प्रभावशाली होते. आणि ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं आता मी तुम्हाला देणार दूध मध वाहणारा देश, आय नगराचा त्यांनी पराभव केला आणि यरीहोच्या समोर येऊन थांबले. आणि ज्यावेळेस त्यांनी यरीहो शहराच्या समोर येऊन थांबले त्यावेळेस काय झालं माहिती आहे का? तिथली जी शहरपणा होती, ज्या यरीहो शहराची बाउंड्री जी होती, जे कुंपण त्याचं होतं ते कसं होतं? एकदम मजबूत होतं. वाचू आपण. बघा काय सांगतं. जर आपण यहोशुवाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि वचन 1 वचनापासून वाचू. काय सांगतं बघा देवाचं वचन? इस्रायल लोकांच्या भीतीमुळे इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून देण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, पहा यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा करा. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन घोषापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. बस. आता बघा इथं देवाने काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. यहोशुवाला सांगितलं, यहोशुवाला बोलवलं आणि ज्या वेळेस ते यरीहो शहराच्या जवळ येऊन थांबले आणि थांबल्यानंतर ना सर्व लोकांनी बघितलं. काय बघितलं? की आता हा जो यरीहोचा शहरपणा आहे, जो तट आहे, आता तो तट काय आहे? पडण्यासारखा नाही आहे. पडण्यासारखा नाही. लोकांनी बघितलं आणि मग लोकांचं काय झालं? त्याच्यामध्ये काही लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आले. काय विचार आले? आता परमेश्वराने तर यहोशुवाला सांगितलंय. काय सांगितलं परमेश्वराने यहोशुवाला? काय सांगितलं? की आता हा यरीहोचा तट कसा पडणार? कसा पडणार यरीहोचा तट? जयघोष केला. तुम्ही काय करायला पाहिजे? पहिलं तुम्ही सर्व इस्रायली लोक यायला पाहिजे. तुम्ही उठा. उठल्यानंतर काय करा? उठायचं आणि काय करायचं? जे यरीहो शहर आहे ना, त्या यरीहो शहराच्या काय करायचं? तुम्ही 4ही बाजूनी प्रदक्षिणा घालायचं. असं किती दिवस करायला पाहिजे म्हणते त्यांनी? काय सांगतं वचन? तुम्ही सगळे योद्धे तुम्ही सर्व. आता देवाचं वचन यहोशुवाकडे आले आणि काय सांगतं?
आता यहोशुवा लीडर आहे इस्रायलाचा. आणि मग यहोशुवाने त्याच्या लोकांना घेतलं आणि काय केलेलं, पहिल्या दिवशी उठलं, पहिल्या दिवशी उठले आणि मग ते काय केले, पहिल्या दिवशी गेले, कुठे गेले, यरीहोच्या कुंपणाजवळ गेले आणि यरीहोच्या कुंपणाजवळती पहिलं प्रदक्षिणा घालून आले. त्यांना वाटलं असेल कदाचित, काय वाटलं असेल, आता काय होईल पडल, परंतु पहिल्या दिवशी काय झालं नाही. मग काय झालं, दुसरा दिवस आला आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर परत ते उठले, कदाचित उठले असेल, मस्त ब्रश करून नाश्ता वगैरे करून रणशिंग हातामध्ये घेऊन परत देवाने सांगितलेलं आहे चला काय करायचंय, प्रदक्षिणा घालायचंय. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी तसंच केले. तिसऱ्या दिवशी उठले, परत नाश्ता केले असतील, चांगलं काहीतरी खाल्ले असतील, जरा चांगलं काहीतरी खाऊ, परत जाऊन तिसऱ्या दिवशी तसं केले, चौथ्या दिवशी तसं केले, पाचव्या दिवशी तसं केले, सहाव्या दिवशी तसं केले आणि मग सातवा दिवस आला. आता 6 दिवस या लोकांनी सर्व केलेले आहे. याच्यामध्ये अर्धे लोक कसे आहेत माहिती आहे का, ज्या लोकांच्या मनामध्ये देवाचं वचन काय नाही आहे, फॉर्म झालेलं नाही आहे, म्हणून ते लोक कुठे आहेत, त्या लोकांकडे काय विचार आहे, हे असं कसं असतंय का, असं डेराटा घातल्यामुळं, असं चक्कर मारल्यामुळं यरीहोचा तट पडू शकते का, पडू शकते का, काहीतरीच यहोशुवा करत आहे, काहीतरी यहोशुवा करत आहे. आपण जायला पाहिजे तिथं, आपण काय करायला पाहिजे, यरीहोच्या भिंतीजवळ जायला पाहिजे, आपण यरीहोची भिंत कशाने किंवा पहाडी काय करायला पाहिजे, त्याला असं मारायला पाहिजे आणि मग काय करायला पाहिजे, पाडायला पाहिजे. काही लोकांच्या मनामध्ये असे विचार असतील, परंतु काही लोकांच्या मनामध्ये कसे विचार आहे, नाही, देवाने सांगितलंय, काय सांगितलं देवाने, प्रदक्षिणा घालायला सांगितली देवाने. किती दिवस सांगितली, 6 दिवस सांगितली. हे विश्वासाचं जीवन असं बघायला मिळतं आम्हाला या यरीहोच्या तटामध्ये. जे लोक आहेत ना, अर्धे लोक तिथं बसलेले, गेले नाही चक्कर मारायला, असं कुठं पडू शकते का, म्हणून ते तिथंच बसले. परंतु काही लोक होते, ते लोक जे परमेश्वराचं वचन त्यांच्या जीवनावर मध्ये आलं आणि त्या वचनावरती त्या लोकांनी काय केलं, विश्वास ठेवला आणि विश्वासाच्या द्वारे त्यांनी काय केलं, 6 प्रदक्षिणा घातले. आणि मग बायबल आम्हाला असं सांगतं, जर आपण यहोशुवाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि जर 15 वचन आपण वाचलं तरी तर पाहायला भेटतं बघा. यहोशुवाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 15 वचन, काय झालं, 6 दिवस झालं आणि मग 7वा दिवस आला आणि 7वा दिवस आल्यानंतर काय झालं बघा, देवाचं वचन काय सांगतं, वाचू आपण. 7व्या दिवशी अगदी पहाटेच उठून 7व्या दिवशी अगदी पहाटेच ते लोक उठले. 7व्या दिवशी काय केले त्या लोक, पहाटे उठले, मस्त नाश्ता केले, 6 दिवस जसं केलं होतं तसं नाश्ता केले, रणशिंगा घेतल्या हातामध्ये आणि 7व्या दिवशी पण ते लोक उठले आणि काय सांगतं देवाचं वचन, त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकले. काय झालं आता, 7व्या दिवशी ज्या वेळेस याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशुवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हालेलुया. आणि 17 वचन काय सांगतं, वाचू आपण. हे नगर त्यात जे काही असेल हे नगर व यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित ते करा. सर्व परमेश्वराला समर्पित करा. तेव्हा लोकांनी जयघोष केला तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत आणि होते. रणशिंगे वाजत होते. रणशिंगाचा आवाज ऐकता रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी पोहोचला. हालेलुया. कसा पडला तट, जागच्या जागी. मनुष्याचं काम होतं का ते तट पाडायचं. जे दुसरे लोक होते ते काय विचार करत होते, हे असं कसं असतंय का, गोल फिरल्यानंतर काय तट पडत असते, गोल फिरल्यानंतर काय भिंत पडत असते का. परंतु बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार, परमेश्वराचं काम करायची पद्धत बायबलमध्ये कशी आहे माहिती आहे का, खूप वेगळी आहे. कशी आहे, खूप वेगळी आहे. आमच्या कल्पनेच्या पलीकड, आमच्या बुद्धीच्या पलीकड देवाचं वचन काम करत असतं. ही देवाची पद्धत आहे बायबलमध्ये. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की यरीहोचा तट कसा पडला, जागच्या जागी. कोण पाडला यरीहोचा तट, ते लोक 6 लाख लोक होते. त्या 6 लाख लोकांनी असं धक्का दिले का, धक्का दिले असते तरी पण काय झालं असतं, पडला असता. 6 लाख लोक, विचार करा तुम्ही, किती इस्रायल लोक ज्या वेळेस निघाले मिसरमधनं,
6 लाख पुरुषच होते फक्त, स्त्रिया आणि मुलांची संख्या त्याच्यामध्ये लिहिण्यात आली नाही. तर हे 6 लाख लोक नुसतं असं पुष्प केले असते तरी काय झालं असतं, पडला असता. परंतु परमेश्वराने करू दिला का त्यांना काहीतरी. फक्त काय म्हटलं परमेश्वर, तुम्ही काय करायचं, फक्त नाश्ता करायचं, सकाळी उठायचं, ब्रश करायचं, नाश्ता करायचं, रणशिंगे घ्यायचं आणि काय करायचं, फक्त फिरायचं, दुसरं काहीच करायचं नाही. जे काय करायचं ते कुणाला करायचंय, मला करायचंय. म्हणून देवाचं वचन सांगतं, तू आपले सर्व कामं कुणावर सोप, परमेश्वरावर. जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला होत नाहीत परंतु आम्ही करायचा प्रयत्न करतो ना, नाही मी करू शकतो, नाही मला होतंय, असं ज्यावेळेस आमच्या मनामध्ये कधी पण येतं ना, त्यावेळेस आम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे का, क्विट करायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे नाही माझ्याकडनं होत नाही देवा, हे घे, हे तुझ्या हातामध्ये घे आणि तू काय कर, आता तू कृपा करून काय कर, माझ्यासाठी कर. देव कुणासाठी काम करतं तुम्हाला माहिती आहे. जर बायबल तुम्ही वाचन तर तुम्हाला समजणार देव कुणासाठी काम करतो. देव कुणासाठी काम करतो माहिती आहे का बायबलमध्ये, अशा लोकांसाठी देव काम करतो ना की ज्याच्याकडे कायच आशा नसते, ज्या लोकांच्या जीवनामध्ये कायच आशा नाही, ज्या लोकांच्या जीवनामध्ये कायच होप नाही आहे, जे स्वतःचं विश्वासाचं जीवन काय झालेलं आहे तर तुटून गेलेलं आहे, अशा लोकांच्या जीवनामध्ये देव काय करतो, काम करत असतो. बघा जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. वाचा आपण बघा योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि जर तुम्ही 1 पासून 17 वचन वाचाल ना तरी तुम्हाला समजणार. तिथं एक व्यक्ती आहे. कोण आहे, एक व्यक्ती आहे आणि त्याचं नाव लिहिलं नाही बायबलमध्ये, पण एका आजारामध्ये तो आहे. कशामध्ये तो, आजारामध्ये. आणि किती वर्ष तो आजारामध्ये माहित आहे का, किती वर्ष, 38 वर्षापासून तो काय आहे, आजारी आहे. विचार करा 38 वर्षापासून त्याला एक आजार लागलेला आहे. 38 वर्षापासून तो आजारामध्ये पडलेला आहे. त्याची अवस्था कशी झाली असेल, काय त्याची अवस्था झाली असेल, त्याच्याकडे काय तर आशा आहे का. एखादा वर्ष 6 महिने जर आम्ही बिछाणामध्ये पडलो, काय तरी फ्रॅक्चर झालं, काय तर झालं, आम्ही पडलो तर आमची आशा काय होती, निघून जाते. बरोबर आहे ना, निघून जाते. जाऊ दे बाबा, जेव्हा बरं व्हायचं तेव्हा काय हो, बरं हो. देवाने बरं केलं तर बरं हो, जर देवाने नाही बरं केलं तर असंच पडून मरून जाऊ. काय होती, आमची निराशा होती. आता बायबल आम्हाला असं सांगतं की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे, एक आजार आलेला आहे. आणि हा आजार कसा आहे माहिती आहे का, किती वर्षापासून आहे त्याला आजार, 1 नाही 2 नाही, किती वर्ष, 38 वर्षापासून. वाचू बघा काय सांगतं देवाचं वचन. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. त्यानंतर यहुदांचा सण होता. तेव्हा येशू यरूशलेमेस गेला. तेव्हा येशूवर यरूशलेम जवळ गेला. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ, यरूशलेम मध्ये मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्या तळ्याला इब्री भाषेमध्ये काय म्हणतात, बेतसदा म्हणतात. पुढं त्याच्याजवळ 5 पडदे आहेत. त्याच्याजवळ किती पडदे आहेत, त्याच्याजवळ 5 पडदे आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. आता त्या तळ्यामध्ये कोण कोण पडत होतं, बायबल असं सांगतं, जर तुम्ही बायबल वाचल तर समजणार. त्या तळ्यामध्ये एक गोष्ट घडायची. ह्याच्याबद्दल भरपूर वेळेस आपण ऐकलेलं पण आहे. काय गोष्ट घडायची त्याच्यामध्ये, की एक देवदूत यायचा आणि देवदूत येऊन काय करायचा, पाणी हलवायचा, असं पाणी हलवायचा. आणि पाणी हलवल्यानंतर असं होतं तिथं की पाणी हलवल्यानंतर देवदूत गेल्यानंतर जे पण पहिलं पडेल त्यांनी काय होणार, बरं होणार. आता त्याच्यामध्ये कोण कोण पडायचे, आंधळे पडायचे. आता आंधळे कसे पडत होते मला माहित नाही. आता आंधळे म्हटल्यावर आपण शिकायला पाहिजे. आता त्यांना दिसतं का आंधळ्याला एक तर, परंतु बायबल आम्हाला असं सांगतं की ते आंधळे पण पडतात. म्हणजे तुम्ही विचार करा की कशा पद्धतीने ते लोक तिथं जायचे. बायबल काय सांगतं, तुम्ही वाचता, आता तुम्ही वाचताना कसं वाचतं मला माहित नाही, परंतु मी जेव्हा कधी पण बायबल वाचतो ना, बायबल वाचत असताना एक मनामध्ये आनंद घेऊन मी वाचत असतो. आता मी जेव्हा वाचत होतो त्या तळ्यामध्ये त्या आंधळा गेला कसा असेल. आता आंधळा इतर आंधळा असतो, बरोबर आहे ना. मग कदाचित मी विचार केला कोण तर तुझं रिलेटिव्ह त्याला काय केलं असेल, बस बाबा इथंच बस तू, इथं त्याला कदाचित थांबवलं असेल किंवा देवदूत आल्यानंतर पटकन जाताना त्याचा रिलेटिव्ह ढकलला असेल. बायबलमध्ये असं मेन्शन केलं नाही, पण मी असं विचार केला. पण बायबल काय सांगतं, त्या तळ्यामध्ये कोण कोण जात होते, आंधळे, पुढं लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय यांचा कुठला मोठा समुदाय होता. आता त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्या गावामध्ये जायच्या अगोदर
लोक बरं व्हायचं होतं तर लोक कुणाकडे कुठं जात असत? लोक कुठं जात असत? तुम्हाला काय वाटतं कुठं जात असत? इथेच लिहिलंय की इथेच जाणार ना, दुसरीकडे कुठं जाणार? आता इथं काय सांगतात तुम्हाला समजते का बघा. आता त्या गावामध्ये लोक आजारी आहेत. इथं बायबल काय सांगतं? लंगडे, लुळे, आजारी जे पण लोक आहेत त्या लोकांना जे पण काय आजार झालाय त्यांना बरं व्हायला पाहिजे तर तू कुठे जायला पाहिजे? ते तळाजवळच जाणार. मग त्यावेळेस तिथे याजक कोण होते? कदाचित देवाचे सेवक कोण होते? त्यांच्याकडे जात होते का? जात असतील का? नाही जाणार. हो, का नाही जाणार? बरं कुठं व्हायलंय? कुठं व्हायलंय? तिथं व्हायलंय म्हणून तिथं जाणार. पण जर बायबल तुम्ही वाचाल आणि तुम्ही जर वचन मनन करणार ना, तुम्हाला समजणार की ज्या वेळेस देवदूत तिथे यायचा, पाणी हलवायचा, लोक पडायचे, बरं व्हायचे आणि हे असं कंटिन्युअसली तिथं चालायचं. पण त्याच्या अपोजिट एक व्यक्ती तिथं आहे. कोण आहे? एक व्यक्ती तिथं आहे. कुठला व्यक्ती आहे? 38 वर्ष तरी 38 वर्षापासून आजारी पडलेला एक व्यक्ती तिथं आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आता घडत आहे त्या ठिकाणी. काय इंटरेस्टिंग गोष्ट घडत आहे माहिती आहे का? काय घडत आहे माहिती आहे का? की प्रभू येशू ख्रिस्त तिथं आलेला आहे. कुठं आलेला आहे? त्या बेथेसदा तळ्याच्या जवळ कोण आलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बेथेसदा तळ्याच्या जवळ आल्यानंतर ना प्रभू येशू ख्रिस्त कुणाकडे जायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं कुणाकडे जायला पाहिजे? लंगडे, लुळे, आंधळे, बहिरे लोकांकडे जायला पाहिजे का 38 वर्ष तरी कुणाकडे जायला पाहिजे? बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. प्रभू येशू ख्रिस्त त्या लंगड्या, लुळ्या लोकांकडे गेला नाही. वाचा काय सांगतं बघा. वचनामधनं बघू आपण. वाचू वचन काय सांगतं? तेथे 38 वर्ष आजारी असलेला तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. कोण एक मनुष्य होता. येशू त्याला पडलेले पाहिले येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे आणि बराच काळ लोटला आहे. हे ओळखून त्याला म्हटले. हे ओळखून काय केलं? येशू त्याला म्हटलं. आता येशू कुणाच्या जवळ गेला? 38 वर्षकरीच्या जो दुखडेकर आहे ना त्याच्या जवळ गेला. प्रभू येशू ख्रिस्त लंगडे, लुळे, बहिरे, आंधळे लोक त्यांच्याजवळ गेला का? तुम्ही कधी विचार केला का? का बरं प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे गेला नाही? ते पण आजारीच आहेत का नाही? आजारी आहे ना, लंगडा आजारीच आहे. त्याला चालायला यायला पाहिजे, बहिऱ्याला ऐकायला यायला पाहिजे, लुळे लोकांना चालायला यायला पाहिजे, मुख्यांना बरं करायला यायला पाहिजे. तुम्ही कधी विचार केला का बरं येशू त्यांच्याकडे गेला नाही? का बरं येशू फक्त ह्याच्याकडेच गेला? आम्ही कधी असा विचार करतो का? कधी आमच्या मनामध्ये असा प्रश्न येते का की येशू ज्या वेळेस त्या बेथेसदा तळ्याजवळ आला आणि बेथेसदा तळ्याजवळ आल्यानंतर ना डायरेक्ट येशू कुणाकडे गेला? त्याच्याकडे. त्याचं कारण काय माहिती आहे का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे. काय माहित आहे? की मी या लोकांना बरं बी केलं ना तरी पण हे लोक काय करणार नाही माझ्यावर? का विश्वास ठेवणार नाही? त्याचं कारण आहे. काय कारण त्याचं माहिती आहे का? कारण त्या लोकांचं लक्ष कुठं लागलेलं आहे? कुठं लागलंय लोकांचं लक्ष? बघा या जगामध्ये चालत असताना भरपूर लोकांचं लक्ष कुठं लागलेलं आहे? चमत्काराकडे लागलेलं आहे. मी कसं बरं व्हायला पाहिजे, मी कसं हे व्हायला पाहिजे, माझं कसं चांगलं व्हायला पाहिजे, कसं काय केल्याने माझं चांगलं होईल. भरपूर लोकांचं भरपूर लोकांचं लक्ष कुठं लागलेलं आहे? त्या तळ्याकड. कधी देवदूत येत आहे, पाणी हलवते आणि मी काय करू? पडू. आणि मी काय होऊ? घडा पडू. कधी मी पडू त्याच्यामध्ये? लग्ना म्हणत असेल, हे थांब आंधळा, मी पहिला जातो. आंधळा म्हणत असेल, हा थांब आता गेल्यास तू गेला तर थांब मी जातो. मुक्का म्हणत परंतु बायबल आम्हाला असं सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस तिथे आला त्याने दुसरा कुणाकडे गेला नाही. त्यांनी डायरेक्ट त्या 38 वर्षकरी दुखण्याकडे गेला. का गेला माहितीये का? कारण प्रभूला माहित होतं. काय माहित होतं? की त्याच्याकडे त्याला तिथं टाकण्यासाठी कोणच नाही आहे. त्याचं कोणच नाही आहे. वाचा काय सांगतं पुढे वचन वाचू आपण. येशूने त्याला पडलेले पाहिले. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे. हे ओळखून त्याला म्हटले, तुला
दुसऱ्या बाकीच्या लोकांना मला म्हणाला नाही त्यांनी, काय म्हणाला नाही, तुम्हाला बरं व्हायचे का? प्रभू बरं कर, प्रभू येशू ख्रिस्त बरं करू शकला नसता का त्यांना? करू शकत नसता नाही रे भैया. हा, ते सामर्थ्य त्याच्याकडे, पावर आहे तेवढा. पण त्या लोकांना बोलला का त्यांनी? कुठल्या लंगड्याला बोलला नाही, डोळ्याला बोलला नाही, आंधळ्याला बोलला नाही, मुख्याला बोलला नाही, भैऱ्याला बोलला नाही, पण कुणाला बोलला? त्या 38 वर्षकरी जो दुखणेकरी आहे त्या एकाच व्यक्तीला त्यांनी बोलला. काय बोलला? तुला बरा होण्याची इच्छा आहे का? देव कधी कधी आम्हाला पण असंच म्हणते. काय म्हणते? तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तुला पापामधनं मुक्त व्हायची इच्छा आहे का? तुला संकटामधनं सुटायची इच्छा आहे का? तुला तुझ्या परेशानीमधनं सुटायची इच्छा आहे का? तुला तुझ्या त्रासामधनं सुटायची इच्छा आहे का? पण आम्ही पण काय करतो? त्यांनी पण रिझन द्यायला. आता काय म्हणायला पाहिजे? आता फॉर एक्झाम्पल देवाने आम्हाला म्हटलं तुला बरं व्हायचं का? आम्ही डायरेक्टली काय म्हणायला पाहिजे? हा, मला बरं व्हायचं, मला बरं नाही. मग आम्ही असं म्हणायला पाहिजे का? काय करू देवा, मी त्या डॉक्टरकडे गेलो होतो, हां, पण ते MBBS होता, पण त्यांनी गोळ्या औषध दिला, 8 दिवसच बरं वाटलं. परत मी MD कडे गेलो, मग 15 दिवसच बरं वाटलं. मग मी डायरेक्ट चांगला फिजिशियन, मग MDच्या वर त्याच्याकडे गेलो, सर्जनकडे गेलो, मग हे झालं. आम्ही असं म्हणू शकतो का? परंतु ज्या वेळेस तो आला तिथं काय झालं? प्रभूने त्याला बोलला. का बोलला? तुला बरं व्हायचं का? डायरेक्टली म्हणायला पाहिजे ना, हा प्रभू मला तू काय कर, बरं कर. काय सांगतो वचनाचा? हा, त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, महाराज, पाणी उसळते तेव्हा, महाराज, पाणी उसळते ना उसळते तेव्हाच मला तळ्यात सोडावयास, मला तळ्यामध्ये टाकण्यास माझा कोणी माणूस नाही, माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो, मी जातो ना जातोच, तोच दुसरा कोणीतरी हा, मी जातो ना जातोच, तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. माझ्या आधी काय करतो? त्या पाण्यामध्ये उतरतो आणि बरा होतो. आता बायबल मला असं सांगतं बघा, तुम्ही कधी विचार केला का? मला माहित नाही, तुम्ही विचार करता का नाही माहित नाही, परंतु बायबल मला असं सांगतं, ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त त्या यरीहोच्या त्या बेथेसदाच्या तळ्याजवळ त्यांनी आला ना, त्यावेळेस त्या लोकांनी इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त महत्त्व कुणाला द्यायला पाहिजे? कुणाला द्यायला पाहिजे? येशूला द्यायला पाहिजे. काय येशूला द्यायला पाहिजे? कारण येशू सर्व समर्थ देव आहे. येशू सर्वात श्रेष्ठ आहे. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. बघा, जर तुम्ही इब्री लोकांचं पत्र याचा 2रा अध्याय, सॉरी, इब्री लोकांचं पत्र याचा 1ला अध्याय आणि 5 ते 8 वचन जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला इथे समजणार. काय समजणार? की येशूला आम्ही का महत्त्व द्यायला पाहिजे. त्या लोकांनी येशूला का महत्त्व द्यायला पाहिजे होतं, परंतु त्या लोकांनी येशूला काय केलं नाही? महत्त्व दिलं नाही. म्हणून येशू कुणाकडे गेला? येशू त्या 38 वर्षाकडे, 38 वर्ष जो दुखण्याकडे होता ना त्याच्याकडे गेला. बघा काय सांगतं इब्री लोकांचं पत्र याचा 1ला अध्याय आणि वचन 5, 6, 7, 8 काय सांगतं? वाचू आपण. कारण त्याने कोणत्या देवदूताला, कारण त्याने कोणत्याही देवदूताला कधी असे म्हटले, कधी असे म्हटले तू माझा पुत्र आहेस, की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, आज मी तुला जन्म दिला आहे, आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईल, आणि मी त्याला पिता असा होईल, आणि तो मला पुत्र असा होईल, आणि तो मला पुत्र असा होईल, आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला, आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो, जगामध्ये आणतो. तेव्हा तो म्हणतो, आणि तेव्हा तो म्हणतो, देवाचे सर्व दूत हा, देवाचे सर्व देवदूत त्याला नमन करो, त्याला नमन करो. आणि देवदूताविषयी तो म्हणतो, आणि देवदूतांविषयी तो असं म्हणतो, तो आपले देवदूत तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. अग्निज्वाला असे करीतो. पुत्राविषयी तो म्हणतो, पुत्राविषयी तर तो असे म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काय म्हणतं बघा देव. पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजा सर, तुझे राजा सर युगायुगीचे आहे, युगायुगाचे आहे, आणि तुझा राजदंड, तुझा राजदंड, सरळतेचा राजदंड आहे. हा, वचन 13 वाचून एड करू आपण. काय सांगतं वचन 13 बघा. हा, पण त्याने कोणत्याही देवदूताला असे कधी म्हटले, मी तुझ्या वैऱ्यास, मी तुझ्या वैऱ्यास तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत, तू माझ्या उजवीकडे बैस. तू माझ्या उजवीकडे बैसा. नाही तर हे देवदूताचं महत्त्व लिहिलंय. आम्ही समजायला पाहिजे म्हणून मी हे वचन घेतो तुम्हाला. आता ते लोक कुणाला महत्त्व देत आहेत? ते लोक येशूला महत्त्व देत नाहीत. आता त्या बेथेसदा तळ्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. ऍक्च्युअली त्या लोक बरं व्हायला पाहिजे तर ते लोक कुणाकडे यायला पाहिजे होते? येशूकडे यायला पाहिजे होते. परंतु ते येशूकडे आले नाहीत आणि ते कुठं जात आहेत? त्या तळ्याजवळ जात आहेत. त्या तळ्याजवळ
त्यांचं असं दृष्टी लागलेलं आहे की आम्ही त्या पाण्यामध्ये पहिलं पडल्यानंतर ना काय होणार, बरं होणार. पण बायबल आम्हाला असं सांगतं की त्या देवदूतांपेक्षा श्रेष्ठ कोण म्हटलेलं आहे बायबलमध्ये? प्रभू येशूला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हे कारण होतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या 38 वर्षकरी दुखण्याकडे गेला. आणि वचन 8 काय सांगतं बघा, 7 आणि 8 वचन वाचू आपण. त्या दुखणेकडे त्याला उत्तर दिले. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज पाणी उसळते तेव्हा पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. माझा कोणी माणूस नाही. जातो ना जातो तोच मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्याने उतरतो. मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या अगोदर पडतो आणि भरा होतो. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, उठ, येशू त्याला म्हणाला, काय म्हणाला येशू? उठ, आपली बाज उचलून घेऊन उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला. लागलाच तो माणूस बरा झाला. व आपली बाज उचलून चालू लागला. हालेलुया, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कसा बरा झाला तो? पाण्यामध्ये पडून बरा झाला का? पडून बरा झाला का? ज्यावेळेस येशू त्याच्याकडे आला आणि येशूने काय केला? काय केला? शब्द बोलला फक्त. काय बोलला? फक्त शब्द बोलला. काय शब्द बोलला? हे उठ, आपली बाज उचल आणि काय कर तू? चालू लाग. ते शब्द त्याच्या जीवनामध्ये गेला. त्या शब्दावरती त्याने विश्वास ठेवला आणि ते शब्द त्याच्या जीवनामध्ये निर्माण काय झाला? ते शब्द त्याच्या जीवनाला धरला आणि त्या शब्दाच्याद्वारे त्याने काय झाला? बरा झाला. म्हणून मी सुरुवातीला वचन घेतलं की विश्वास कसा येतो आमच्याकडे? वचनाच्याद्वारे. म्हणून बघा, या जगामध्ये चालत असताना आम्हाला पण जर विश्वासाचं जीवन शिकायचंय तर बायबलमध्ये भरपूर उदाहरण दिलं विश्वासाचे. ज्या लोकांनी विश्वासाने जीवन जगलेलं आहे ना, तुम्ही एका त्या व्यक्तीविषयी पण जर तुम्ही मनन केलात ना तर तुम्हाला समजणार, परफेक्टली समजणार. काय समजणार? की किती सुंदररित्या त्यांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वास ठेवून त्यांनी जीवन जगलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्या जीवनामध्ये आजार आला असेल तर विश्वासाच्या द्वारे त्यांनी त्या आजाराच्या द्वारे पण विश्वासाच्या द्वारे त्यांनी त्या आजाराला पण बरं केलं असेल. संकटामधनं त्यांनी बरं झाला असेल, त्याच्या प्रॉब्लेम्समधनं बरं झालं असेल. विश्वासाच्या द्वारे त्यांनी तारण पण प्राप्त केलेलं आहे. बायबल आम्हाला असं सांगतं. आणि पुढे वचन काय सांगतं बघा, नंतर 8 वचन 9 लागलाच तो माणूस बरा झाला. लागलाच तो माणूस बरा झाला. लागलाच तो माणूस बरा झाला. व आपली बाज उचलून चालू लागला. व आपली बाज उचलून चालू लागला. पुढं त्या दिवशी शब्बात होता. काय होता? त्या दिवशी शब्बात होता. यावरून यहुदी ज्या दिवशी तो बरा झाला ना, त्या दिवशी कुठला दिवस होता? शब्बात दिवस होता. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की शब्बात दिवशी बरं करायची प्रथा नसायची, कुठलं काम करायचं नाही असं प्रथा होती. पण काय झालं बघा, त्या दिवशी शब्बात होता. यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, आज शब्बात दिवस आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. तुला योग्य नाही. पण आता बघा पुढे काय सांगतं. आता त्या बऱ्या झालेल्या व्यक्तीचं स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. जरा त्याचं स्टेटमेंट ऐकू आपण. काय म्हणतो तो व्यक्ती बघा. त्याने त्यांना उत्तर दिले, पण त्याने त्याला त्या बऱ्या झालेल्या 38 वर्षकरांनी त्या शास्त्री परुषी लोकांना काय केलं? त्याने त्याला उत्तर दिले, ज्याने मला बरे केले, ज्याने मला बरं केलं, त्यानेच मला सांगितले की ज्याने मला बरं केलं त्यानेच मला सांगितले आहे की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. आपली बाज उचलून घेऊन तू चालू लाग. त्याने त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल, तू आपली बाज उचलून चाल असे त्याने तुला सांगितले, असे ज्याने तुला सांगितले. तो कोण माणूस आहे? तो कोण माणूस आहे? मग त्यांनी सांगत आहे तो कोण माणूस आहे? तो कोण आहे? तो कोण आहे? हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हतं. तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला काय नव्हतं? ठाऊक नव्हतं. पुढे काय सांगतं? कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे कारण त्या ठिकाणी भरपूर लोक समुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. बघा लगेच आता ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं, 38 वर्षकरी दुखण्याला बरं केल्यानंतर ना प्रभू त्याला लगेच भेटला नाही. प्रभूने त्याला सांगितलं. काय सांगितलं? आता त्याच्या जीवनामध्ये वचन कसं गेलं बघा. आणि जे वचन त्याच्या जीवनामध्ये गेलं ना, त्या वचनाच्या द्वारे त्याने विश्वास ठेवून काय करायला लागला? आता जीवन जगायला लागलाय. कसं जीवन जगायला लागलाय? प्रभूने काय सांगितलं त्याला? येशूने, तू उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. आणि नंतर त्यांनी काय केलं? त्यांनी त्याची बाज उचलला, घेतला आणि काय केलं? चालू लागायला लागला. हे कधी झालं? जेव्हा वचन त्याच्या जीवनामध्ये गेलं आणि त्या वचनावरती त्यांनी काय केलं? विश्वास ठेवला. आणि मग लगेच येशू त्याला भेटला नाही. लगेच भेटला का?
बायबल काय सांगतं, लगेच येशू त्याला भेटला नाही. बघितला येशूने काय बघितला की खरंच मी जे बोललेले शब्द याच्या जीवनामध्ये आहे का नाही. आणि येशूने काय बघितला की खरंच त्यांनी काय करत आहे, ते बाज घेतलाय खांद्यावर आणि बाज घेऊन तरी काय करत आहे, चालत आहे. आणि मग नंतर येशू त्याला भेटला. आणि नंतर येशू भेटल्यानंतर ना, आता बघा 38 वर्ष कधीचं दुखणं आहे, बरं झाल्यानंतर ना येशू समजा भेटल्यानंतर ना येशू त्याला काय करायला पाहिजे, चांगलं म्हणायला पाहिजे का नाही, काय म्हणायला पाहिजे, चांगलं म्हणायला पाहिजे. तू बरं झालं, आता व्यवस्थित आहे, चांगलं आहे, तुझ्या घराकडे जा, चांगलं राहा, खा पी, देवाची सेवा कर, असं म्हणायला पाहिजे का नाही. परंतु बघा बायबल काय सांगतं, ज्या वेळेस दुसऱ्या नंतर येशू त्याला भेटला ना, येशू नंतर भेटल्यानंतर त्याला काय म्हणतो बघा, वाचा पुढचं वचन काय सांगतं, तेव्हा तो त्याला म्हणाला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको. पहा तू आता बरा झाला आहेस, आतापासून काय करू नको, पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. तुझ्या पूर्वीपेक्षा अधिक. अजून त्याचं काय वाईट बघा, काय येशूने असं ज्यावेळेस येशूने हा प्रश्न केला ना, त्यावेळेस मी थोडा विचार करत होतो. काय विचार करत होतो की ज्यावेळेस येशू त्याला भेटला आणि येशू भेटल्यानंतर येशू त्याला चांगलं बोलायला पाहिजे, पण येशू त्याला काय म्हणत आहे, काय म्हणत आहे, पाप करू नको. आणि तू जर पाप केलं तर काय होणार, याच्यापेक्षा काय होणार तुझं. आता 38 वर्ष त्यांनी आजारी पडलेलं आहे, याच्यापेक्षा अजून त्याचं वाईट काय होणं गरजेचं आहे का. ऑलरेडी त्याची किती वर्ष निघून गेले, 38 वर्ष निघून गेले, अजून त्याचं काय वाईट होऊ शकतंय का, अजून त्याचं काय वाईट होऊ शकत नाही. पण येशूला काय सांगायचंय, पाप करू नको म्हणजे काय की आता इथून पुढे तू काय करू नको, तुझ्या स्वतःच्या विचाराच्या द्वारे काय करू नको, आता तू जीवन जगू नको. जर तू स्वतःच्या विचाराच्या द्वारे जर तू जीवन जगणार तर पुढे तुझं काय होणार, वाईटच होणार. बघा जर बायबल तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला समजणार, ज्या पण लोकांनी स्वतःच्या मनात येणाऱ्या विचारावरती विश्वास ठेवून, मनात येणाऱ्या विचारावरती विश्वास ठेवून ज्या पण लोकांनी जीवन जगलं ना, त्या लोकांचे जीवन कसं झालेलं माहितीये का, नाश पावलेला आहे, असं मी सांगत ना, देवाचं वचन सांगतं. म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या 38 वर्षकरी दुखण्याला भेटला आणि भेटल्यानंतर ना काय म्हटला, त्याला एकच शब्दात म्हटला, काय म्हटला, जा यापुढे तू काय करू नको, पाप करू नको. जर तू पाप करशील तर तुझं काय होणार, याच्यापेक्षा वाईट होणार. म्हणून या जगामध्ये चालत असताना आम्हाला काय करायचंय, नंबर 1 काय करायचंय, देवावरती विश्वास ठेवायचा. पण देवावरती विश्वास कसा ठेवायला पाहिजे, आम्ही एक लास्ट वचन वाचून आपण एंड करू. वाच आपण रोमकराचं पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 17 वाचून एंड करू आपण. याप्रमाणे याप्रमाणे विश्वास. बघा आता कुठल्या प्रमाणे, जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो, जे पास्टर सांगते, जे दुसरे लोक सांगते, मी सांगतो, भरपूर लोक सांगते, देवाचं वचन काय सांगतं, याप्रमाणे विश्वास वाढतेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. विश्वास आमच्याकडे कधी येतो, कधी येतो, जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो. देवाचं वचन ऐकणं खूप इम्पॉर्टंट आहे. या जगामध्ये चालत असताना तुम्ही बघा, भरपूर लोक काय करतात माहितीये का, काय काय गोष्टी ऐकते आणि ऐकून काय करते, जीवन जगायला जाते आणि काय करते, शेवटी खड्ड्यामध्ये पडते. परंतु जे लोक देवाचं वचन ऐकते, देवाचं वचन पालन करते, देवाचं वचन बायबलमध्ये आहे का नाही तसं बघते आणि मग जे लोक त्याचं ऐकून देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून जीवन जगते, बायबल आम्हाला असं सांगतं, ते लोक कसे जीवन जगते, आशीर्वादी जीवन जगते, ते लोक बहुगुणी जीवन जगते, ते लोक आपल्या जीवनामध्ये जे देवाने केलेले काम आहे ते काम बघितल्याशिवाय काय करत नाही, राहत नाही. म्हणून या जगामध्ये चालत असताना खूप इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट आहे, आम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवायला पाहिजे. आज तुम्ही इथं आलेला आहे, का आलेला आहे, एक विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही काय विश्वास ठेवलेला आहे, आज मी देवाच्या घराकडे जाणार, आज मी काय करणार, देवाला मी भेटणार, जे माझे प्रॉब्लेम्स आहेत, माझे जे समस्या आहेत, जे माझे आजार आहेत, जे पण काय माझे प्रश्न आहेत, मी काय करणार, देवाला सांगणार. आणि निश्चित आज देवाचं वचन आणि देवाचं शब्द, त्या वचनाच्या द्वारे जो काय करणार, मला माझ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या माझ्या अपेक्षा आहेत, जे मी एक्सेप्टेशन ठेवून आलेलं आहे, ते सर्व मला काय होणार, मिळणार. जर तुम्ही असा विश्वास ठेवलेला आहे तर देव निश्चित या वचनाच्या द्वारे तुम्हाला काय करणार,
आशीर्वादित करणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.